सासू आणि सून यांच्यातील मतभेद आणि चांगल्या संबंधांची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली आणि ऐकली असतील। पण आग्रा येथून सासू आणि सुनेबाबत एक विचित्र प्रकरण समोर आलंय। खरं तर इथे एका सासूने आपल्या सुनेवर एवढा क्रश केला की सुनेला विरोध करावा लागला। सासूला सून इतकी आवडली की तिनं तिच्यावर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली। सुनेने याला विरोध केला असता विरोध करूनही फायदा झाला नाही। सासूनेही पतीला सुनेकडे भडकावले। आता तो जवळही येत नाही। महिलेचा आरोप आहे की तिला अनेक महिने साडीशिवाय अर्ध्या कपड्यातच राहण्यास भाग पाडले गेले। ही संपूर्ण घटना आग्रा येथील जगदीशपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाची आहे, जिथं हुंड्यासाठी तिचा शारीरिक छळ केल्याप्रकरणी सुनेने सासरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। सून म्हणते की सासूचे तिच्याशी समलैंगिक संबंध आहेत। त्याने विरोध केल्यानंतर तिचा हात ब्लेडने 5 वेळा कापण्यात आला। महिलेला एक मूल देखील आहे, ज्याला तिचा पती अवैध म्हणतो। सासूच्या सांगण्यावरून तो महिलेला मारहाण करतो। अनेक वेळा त्याच्या मागणीचा सिंदूरही पुसला गेला आहे। या महिलेचे डिसेंबर 2022 मध्ये गाझीपूरमध्ये लग्न झाले होते। लग्नानंतर 5 दिवसांनी सासू सासऱ्यांनी महिलेचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने काढले। त्यानंतर 20 दिवसांनी हुंड्याची मागणी करून तिचा छळ सुरू केला। पतीही तिच्या मेहुण्यासोबत अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे। महिलेने विरोध केला तर पती तिला मारहाण करायचा। अत्याचारी परिसीमा ओलांडून सासू सासऱ्यांनी अनेक महिने महिलेला अर्धवट कपड्यातच डांबून ठेवले। महिलेचे कपडे काढले। अनेक महिने महिलेला फक्त पेटीकोट आणि ब्लाउजमध्येच राहावे लागले। 2023 मध्ये महिलेने एका मुलाला जन्म दिला, ज्याचा पती दत्तक घेण्यास नकार देतो। पती महिलेच्या चारित्र्यावर बोट दाखवतो, ज्यामुळे तिला आता तिच्या माहेरच्या घरी राहावं लागत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात। तोपर्यंत